नमस्कार वाघोडकरांनो, आम्ही घेऊन येत आहोत 172 वर्षापूर्वीचा इतिहास। आपण पहिल्या भागात बघितलं, रेवाजी पाटलांचा विवाह गोपीबाईशी अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला। कालांतराने गोपीबाईच्या उदरी गर्भांकुर वाढू लागले। दिवसेंदिवस लोटले गेले तसा प्रसूती काळ जवळ आला। अखेर तो मंगल क्षणांचा दिवस उजाडला आणि गोपीबाईने एका तेजस्वी पुत्ररत्नास जन्म दिला। तो क्षण खरोखरच परमपावन आणि शुभ मुहूर्ताचा ठरला। ज्या भूमीवर त्या बालकाने पहिले पाऊल टाकले, ती भूमी त्या बालकाच्या आगमन सोहळ्यात धावून निघाली। जणू ही सृष्टीच आनंदाने फुलून आली होती। रेवाजी पाटलांना अपार आनंद झाला आणि या आनंदाच्या भरात रेवाजी पाटलांनी गावकऱ्यांना साखरपान वाटली आणि संपूर्ण वाघोड गावाला आपल्या आनंदात सामील करून घेतलं। बाळाच्या नामकरणाचा विधी मोठ्या थाटामाटात पार पडला। विधीपूर्वक बाळाचे नामकरण झाले आणि बाळाचे नाव सीताराम ठेवण्यात आले। त्या निमित्ताने अन्नदानाचा भव्य कार्यक्रम झाला आणि संपूर्ण वाघोड गाव त्या मंगल कार्याचं साक्षीदार ठरलं। चला तर आता इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात।